अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ येथे 50 मेगावॅट क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला। त्यानंतर बदलापुरात आता अखंडित वीज पुरवठा होईल अशा बातम्याही अनेक माध्यमांवर झळकल्या। परंतु तरीही बदलापूर पश्चिमेकडील एम्पायर येथील वीज वाहिनी कोसळल्यामुळे 9 मे रोजी रात्री 11:45 ते सकाळी 7:45 या वेळेत वीज पुरवठा खंडित झाला असल्याची घटना घडली। कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत, त्यातच सातत्यानं लोड शेडिंग सुरू होती, त्यामुळे नागरिक हैराण झाले होते। यावर उपाय म्हणून जांभूळ येथे 50 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसवला गेला आणि त्यामुळे लोड शेडिंग थांबला। मुळात हे एवढं सोपं काम होतं तर ट्रान्सफॉर्मर बसवायला एवढे महिने का लावले आणि नागरिकांना चक्राकार लोड शेडिंगचा त्रास का दिला हा प्रश्न उद्भवतोय। आता या ट्रान्सफॉर्मरमुळे वीज तर उपलब्ध झाली आहे, परंतु वीज वाहून नेण्यासाठी काही सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर, वीज वाहिन्या या खूप जुन्या झाल्या आहेत, त्यामुळे वारंवार काही ना काही समस्या उद्भवतात। गेली 2 दशकं तरी मोठ्या प्रमाणात या सगळ्यांचं काम झालं नाहीये, त्यामुळे वाहिन्या कोसळणं, तुटणं हे वारंवार घडू शकतात। त्यामुळे जरी जांभूळ येथे वीज उपलब्ध असेल तरी ट्रान्सफॉर्मर उडणे, सबस्टेशन नादुरुस्त होणे, वीज वाहिन्या कोसळणे या घटना घडतच राहतील आणि नागरिकांना यामुळे वीज अखंडित मिळेलच याची शाश्वती नाहीये। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरेसह प्रिया देशमुख, आपले बदलापूर।